डाळिंबादार सुनील नांद्रे साहेबांचा हा प्लॉट आहे. मित्रांनो, ही जी बाग पाहत आहे सप्टेंबर ऑक्टोबरची छाटणी आहे. आज तारीख आहे 15 मार्च. तर जवळजवळ आता हा 4.5-5 महिन्याचा पूर्णपणे बाग झालेला आहे. परंतु ज्यावेळेस छाटणी कशी असते यासंबंधी मी एक व्हिडिओ बनवला होता. तर या ठिकाणी जी छाटणी चालू होती तिथं रिफिल काडी आणि पेन काडी पूर्णपणे ह्या लाईनची मारलेली बघा. तर इथं बघू शकता, हे पूर्णपणे इथं रिफिल काडी पेन काडी नाही आहे. रिफिल काडी पेन काडी पूर्णपणे कट केल्यामुळं इथं मालाचं कमी लागलेलं आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं होतं की रिफिल काडी पेन काडी ठेवायची, त्यानंतर शेटिंग खूप चांगलं होईल. आणि ह्या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण केरनची साथ पण घेतलेली होती. तर मला हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश एकच आहे, सप्टेंबर ऑक्टोबर छाटणी करत असताना रिफिल काडी पेन काडी न मारता पंजा छाटणी करायची. म्हणजे ही जी बाजू आहे या पुढं असं इथं पंजा छाटणी केलेली आहे. नॉर्मल म्हणजे भरपूर काडी या ठिकाणी ठेवलेली आहे. नॉर्मल असं स्टॉपिंग केलेलं आहे फक्त. त्यामुळे ही लाईन पूर्ण बघा तुम्ही, ही पूर्ण लाईन पहा आणि इकडची लाईन तुम्ही पूर्ण पहा. तुम्हाला दिसत असेल ह्या प्लॉटमध्ये इथं एक 10, 20, 25, 30 फळं या ठिकाणी लागलेले आहेत. आणि इकडं जर बघितलं तर 50, 60, 70, 80, 90, 100, 125 पण फळं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. हा आहे छाटणीचा फरक. जर छाटणी आपल्याकडून जर सप्टेंबर ऑक्टोबरची जर छाटणी हुकली तर निश्चित या ठिकाणी आपण काय करतो, डॉक्टरला दोष देतो किंवा दुकानदाराला दोष देतो किंवा एखादी कंपनी तुम्ही जो प्रोडक्ट वापरत त्याला दोष देतो. तर तसं न करता आपण छाटणीवर पण काय बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. रिफिल काडी पेन काडी ठेवली पाहिजे, माल भरपूर लागतो. आणि ह्या ठिकाणी ॲडिशनल त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केरनची साथ घेतल्यामुळं या ठिकाणी एकदम उत्कृष्ट या ठिकाणी त्यांनी सेटिंग झालेली. कारण रेस्ट पिरियडमध्ये त्यांनी या ठिकाणी बॉस ड्रेसिंग केलं होतं आणि वरून बॉप आणि लेमनच्या फवारण्या घेतात. पहा ही मालाची चमक, पहा ही क्वालिटी, पहा हे आपण पाहू शकताय. अशा पद्धतीने माल या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी बॉप आणि लेमनच्या पण फवारण्या केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जमिनीतून त्यांनी खताला मिक्स करून बॉस ड्रेसिंग केलेलं होतं. यामुळं या ठिकाणी मालाची चमक क्वालिटी उत्कृष्ट दिसते. आणि ह्या लेफ्ट साईड जर बघितलं तर पहा, जिथं छाटणी दाबलेली त्या ठिकाणी माल कमी लागला. शेतकरी बंधूंनो, माझी तुम्हाला विनंती असेल की या ठिकाणी आपल्याला जास्त छाटणी न दाबता व्यवस्थित छाटणी करणं गरजेचं आहे. तर हा पूर्ण भाग कमी माल लागलेला आहे, ह्या पूर्ण भागात भरपूर माल लागलेला आहे. तर छाटणीचं नियोजन व्यवस्थित करण्यासाठी, खताचं व्यवस्थापन, एकात्मिक मूल्य व्यवस्थापन करण्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. संजय कुमार सूर्यवंशी, 96 89 88 26 52. धन्यवाद.